कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन आई अंबाबाईला साकडे घातले की या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी संपन्न राहू द्या, ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी पाऊस पडू दे, शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे अशी आईचरणी प्रार्थना केली। तरुणांचा उपयोग आणि राजकारणाचा उपयोग हा माथे भडकवण्यासाठी होऊ नये, आपल्या पक्षाची बांधणी करण्यासाठी तरुणांच्या मनामध्ये राग तयार करायचा तसे संभ्रम तयार करण्यास माथी भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे, हे काही योग्य नाही। राहुल गांधींचा प्रयत्न हा युवकांची माथी भडकवण्याचा आहे, त्यामुळे राहुल गांधींचं आंदोलन हे राजकीय आहे। संजय राऊतांची दिवसभर बातमी लावावी म्हणून ते बोलत असतात। कोल्हापुरात महसूल आयुक्ताचे कार्यालय व्हायचं असेल, जनगणना होऊ द्यावी लागेल, जनगणनेचे आकडे आले की मग निर्णय घेता येईल। कोल्हापूरकरांचे महसूलचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे 2 तास महसुलावर चर्चा करणार आहे। कोल्हापूरकरांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी येऊन आपले काय प्रश्न आहेत ते माझ्यासमोर मांडावेत। अंगणवाडीचे खाद्यपदार्थ आहेत, जिथे कुठे खाद्यपदार्थ खराब असेल अन्न पुरवठा प्रशासन विभाग त्या ठिकाणी तपासला जाईल। जिथे जिथे निकृष्ट खाद्य आहे त्याची चौकशी आम्ही करू। ज्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई केली होती त्या अंगणवाडी सेविकेला पुन्हा सेवेत घेतलं आहे। सरकार अतिसंवेदनशील आहे, कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचत असेल तर आम्ही लक्ष देऊ। आमचे सरकार हे पारदर्शक, संवेदनशील, लोकाभिमुख आहे। साखरेच्या दरवाढीमध्ये आमच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा वगैरे काही नाही। मधल्या काळात साखरेचे दर कमी असल्यामुळे काही कारखाने डायरेक्ट इथेनॉलवर गेले, इथेनॉलची जास्त निर्मिती झाली, साखर कमी झाली आणि त्याचा फरक काय हे तपासावा लागेल, याची मी पूर्ण माहिती घेईन। साखरेच्या बाबतीत केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची आहे त्याच्या बाबतीत आम्ही उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारमधील पियुष गोयल यांना लक्ष दिलेलं आहे आणि नक्कीच हे त्याच्यामध्ये मार्ग काढला जाईल। साखरेचा मोठा साठा असेल तर साठे बाजारावर कारवाई करण्यात येईल। सर्वांचं जीवन मंगलमय होऊ दे, कुणाच्याही परिवारामध्ये अमंगल घटना होऊ देऊ नको आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, काही भागामध्ये पाऊस नाही आहे, आई महालक्ष्मीची कृपा होईल आणि आता जो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जिथे पाऊस नाही तिथे पाऊस जर आला तर आमच्या महाराष्ट्राला, शेतकऱ्याला समृद्धी येईल अशी आईचरणी प्रार्थना केली आहे। आणि आपण सर्व ज्ञानी आहात, आपल्या सर्वांना माहिती आहे की आई महालक्ष्मी जगदंबेची प्रार्थना ही पूर्ण होते। मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राची समृद्धी जी आहे, आई महालक्ष्मी आपली कोल्हापूरची आई हीच महाराष्ट्राची रक्षण करते आहे आणि महाराष्ट्राचं रक्षण करेल आणि आम्ही सर्वांनी आज मनोभावे पूजा केली आहे। राहुल गांधी मी कारण सांगितलं की तरुणाचा उपयोग, युवकांचा उपयोग त्यांचे माथे भडकावून हा राजकारणाकरता होऊ नये। आपल्या पक्षाची पक्षीय बांधणी ही केवळ अशा पद्धतीचं युवकांच्या मनात संभ्रम तयार करून, त्यांच्या मनात राग तयार करून त्यांचे माथे फिरकवणे, माथे त्यांनी भडकवणे हे जे सुरू आहे हे काही योग्य नाही। आजच्या पिढीला आपली जे विरासत, संस्कार, संस्कृती आहे आणि विज्ञान आहे, आधुनिकता आहे, याकडून समृद्ध महाराष्ट्राकडे, समृद्ध भारताकडे नेलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे, हेच केलं पाहिजे। सर्व राजकारण्यांनी युवकांना मजबूतीनं त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि युवकांचे जे काही प्रश्नाचे सुटले पाहिजे, पण त्यांचे माथे मात्र भडकावू नये। राहुल गांधीचा प्रयत्न हा माथे भडकवण्याचा आहे, त्यामुळं त्यांचं आंदोलन हे राजकीय आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।